पेज नंबर 270 आर्टिकल 12.8.2 सेक्शन ए बी सी डी आणि आजचा आपला सेक्शन आहे ई. या सेक्शनचा वापर करत असताना लक्षात घ्या पेज नंबरचा हा वापर न्यूक्लियोफिलिक ॲडिशन एलिमिनेशन ऑफ अल्डिहाइड कीटोन्स विथ अमोनिया डेरिव्हेटिव्हज असा हा पॉइंट आहे. अमोनिया डेरिव्हेटिव्हज हा आपला आजचा पॉइंट आहे. तर आता मी टेक्स्ट बुक ओरिएंटेड तुम्हाला 2 मिनिटं हा भाग सांगतो काय दिलं त्याने. Aldehyde and ketones undergo addition elimination reaction with the same ammonia derivatives आणि हा सेम अमोनिया डेरिव्हेटिव्ह आहे NH2HZ. ठीक आहे ओके. टू गिव द प्रोडक्ट कंटेनिंग C डबल बॉन्ड O N हा इमाइन नावाचा प्रोडक्ट ते देणार आहेत असं टेक्स्ट बुक आपल्याला सांगते. द रिएक्शन इज रिव्हर्सिबल अँड टेक्स प्लेस इन वीकली ॲसिडिक मीडियम. ॲसिडिक वीक ॲसिड मीडियम हे आपल्याला पाहिजे आहे आणि द सबस्टिट्यूटेड इमाइन इज कॉल्ड ॲज अ स्किप स्पेस. हा कार्बन आणि ऑक्सिजनचा डबल बॉन्ड हा NH2Z जे पुस्तकात दाखवतो हा गेला हा असा हा Z. ठीक आहे. हा जो सबस्टिट्यूटेड इमाइन आहे ना याचंच नाव त्यांनी सांगितलंय स्किप्स बेस. या टॉपिक मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता ह्या टेक्स्ट बुकनं तुम्हाला हा जो पार्ट दिला इमाइनचा हा इथपर्यंत आला आणि तुम्हाला हा भाग दिला की वेअर झेड जो असतो हा आर हा झेड जो असतो हा आर असू शकतो हा AR असू शकतो NH2 किंवा C6H5 म्हणजे अनेक याच्यामध्ये व्हरायटी याच्यामध्ये दाखवली जाते असं टेक्स्ट बुकचं म्हणणं आहे. ॲडिशन एलिमिनेशन रिएक्शन. आता इथे ॲक्च्युली काय झालं की हा एलिमिनेशन रिएक्शनचा पार्ट देत असताना प्रामुख्यानं आपल्यासाठी वेगवेगळ्या रिएक्शन देत असताना त्याच्यामध्ये एक चार्ट दिलाय तुम्हाला पेज नंबर 271 वर. तर तो चार्ट घेण्याच्या ऐवजी मी एक रिएक्शन तुम्हाला त्याची मी इथं छान एक्सप्लेन करतो आणि पुस्तकामध्ये ह्या रिएक्शन्स कमी आहेत. तुम्हाला मी बोर्डवर पूर्ण रिएक्शन्स कंप्लीट करून दाखवतो आणि ह्या रिएक्शनचा पहिला फॉर्मॅट त्यांनी पुस्तकात पेज नंबर 271 वर एक रिएक्शन दिली. रिएक्शन with hydroxyl amine NH2OH. बघा ना हायड्रॉक्सिल म्हणजे काय OH अमाइन म्हणजे NH. हायड्रॉक्सिल अमाइन सोबतची रिएक्शन. अल्डिहाइड आणि कीटोन्स यांची तुम्ही जर हा पार्ट पाहिला की पेज नंबर 271 वर ऑक्साइड्स जे आहेत हे त्याच्यामध्ये तुम्हाला चार्ट मध्ये दाखवलाय. मी एक भाग असा दाखवतो हा R हा C हा H. पहिला रिएक्शनचा फॉर्मॅट दाखवतोय. हा ऑर्गॅनिक कंपाऊंड तुमच्या समोर लिहिलेला जो आहे तो आहे अल्डिहाइड. हा पहिला कंपाऊंड जो आहे हा अल्डिहाइड प्लस हा NH2OH. रिएक्शन ही वीक ॲसिडिक मीडियम मध्ये होते. रिएक्शन ही रिव्हर्सिबल असते आणि इमाइन्स अशी तयार होत असतात. हे लक्षात घ्या. आता हे कन्फ्यूज होत असेल तुम्हाला तर मी असं दाखवतो. आणि मग हा जो तयार झाला हा R हा C हा H डबल बॉन्ड NOH प्लस H2. याला कंडेन्सेशन असे म्हणतात ना बाय प्रोडक्ट ऑफ वॉटर मॉलिक्यूल. आता प्रामुख्याने ऑक्झाईन्स ग्रुप ऑक्झाईन ग्रुप तयार झाला. हा जो आहे हा आहे अल्डऑक्स. when aldehyde reacts with the NH2OH in presence of weak base choose aldehydes. जर आपण पहा R हा C हा R हा डबल बॉन्ड O हा कीटोन जर घेतला प्लस हा NH2OH जर रिएक्शन मध्ये घेतला तर हा गेला H2 आणि हा तयार झाला R हा C हा R हा डबल बॉन्ड. लक्ष द्या व्यवस्थितपणे पहा या रिएक्शन मध्ये
होतंय काय हा डबल बॉन्ड NOH हा H2 हा कार्बन आणि नायट्रोजनचा डबल इमाइन मधला हा जो पार्ट आहे हा कीट मग आता अल्डिहाइड आणि कीटोन अल्डिहाइड गिव्स अल्डोक्साइन आणि कीटोन गिव्स कीटोक्साइन्स oximes are the imine bases कारण which have carbon nitrogen double हे खूप महत्त्वाचं आहे वापर काय आपण नंतर बघूया आता इथे तुम्हाला जेवढे होतं तेवढे एक्झाम्पल दाखवतो हा घेतला मी फॉर्म मिथेनॉल फॉर्म अल्डिहाइड परत आलं की रिपीट सांगत असतो 40% फॉर्मल्डिहाइड म्हणजे काय फॉर्मॅलिन कशासाठी वापर केला जातो टू प्रिझर्व द बायोलॉजिकल स्पेसिमन प्लस NH2OH हा कार्बन आणि नायट्रोजनचा बॉन्ड इन प्रेझेन्स ऑफ वीक बेस हा लक्षात घ्या हा H हा C हा H हा डबल बॉन्ड N हा OH प्लस H2 रिएक्शन मध्ये भाग कोणी घेतला रे अल्डिहाइड तयार होणाऱ्याचं नाव अल्ड ऑक्साइड रिएक्शन मध्ये भाग कोणी घेतला फॉर्मल्डिहाइड तयार होणाऱ्याचं नाव फॉर्म अल्ड ऑक्साइड when formaldehyde reacts with NH2OH in presence of a weak base gives formaldehyde ठीक आपण जर घेतला हा ऍसिटाल्डिहाइड हा ऍसिटाल्डिहाइड घेतला आणि हा NH2OH हा गेला इथून H2 हा झाला हा CH3 हा झाला हा CH डबल बॉन्ड NOH प्लस H2O समजतंय का लक्षात आलं का बघूया हा ऍसिटाल्डिहाइड आहे म्हणजे हा ऍसिड अल्ड ऑक्साइन when acetaldehyde reacts with NH2OH in presence of weak base form of acetaldehyde एवढ्या रिएक्शन्स तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये नाहीये मी कंप्लीट रिएक्शनची प्रॅक्टिस घ्यायलो तुम्ही फक्त रिएक्शन लिहून घ्यायच्या ऍसिटोन प्लस NH2OH हा गेला H2O हा आला CH3 हा CH3 हा डबल बॉन्ड NOH प्लस हा H2O एकच रिएक्शन आहे टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला मी 4 रिएक्शन्स एक्स्ट्रा टाकल्या पूर्ण कंप्लीट रिएक्शनचा अभ्यास त्या पद्धतीने तुम्ही करा मग आता तुम्हाला अल्डिहाइड पासून तयार होणारा अल्डोक्साइन कीटोन पासून तयार होणारा कीटोक्साइन मग अल्डिहाइडचे एक्झाम्पल्स आपण दोन घेतले त्यामध्ये प्रामुख्याने अल्डोक्साइन्स हा तयार करत असताना आपण एक फॉर्मल्डिहाइड घेतला त्याचा फॉर्म अल्डोक्साइन झाला जो ऍसिटाल्डिहाइड घेतला त्याचा ऍसिड अल्डोक्साइन एक कीटोनचं एकमेव एक्झाम्पल घेतले आपण ऍसिटोनचं आणि ह्या ऍसिटोनचं एक्झाम्पल घेतल्याच्या नंतर तयार होणारा जो आहे ऍसिड ऑक्साइड आणि म्हणून पेज नंबर 270 वर आर्टिकल 12.8.2 त्यामधला ई अमोनिया डेरिव्हेटिव्ह सोबत ऍडिशन इलिमिनेशन रिएक्शन हा एक महत्त्वपूर्ण भाग जो आहे हा इथे जातो पूर्ण मी ठेवतोय कारण या रिएक्शन्स तुम्हाला टेक्स्ट बुक वर नाहीयेत म्हणून या रिएक्शन स्टॉप करा स्क्रीनशॉट काढा व्यवस्थित लिहा आणि प्रत्येकाला एक्सप्लेन करा when aldehyde reacts with NH2OH in presence of weak base comma gives aldoxide हे लिहा तुम्ही एक्सप्लेनेशन लिहित नाही when ketones reacts with NH2OH in presence of weak base comma gives ketoxides when formaldehyde reacts with NH2OH in presence of weak base comma gives formaldehyde when acetaldehyde reacts with NH2OH comma gives acid aldoxide
when acetone reacts with NH2OH, gives acid oxide. मी सुरुवातीला टॉपिक सुरू झाल्यापासून सांगतो, एक आणखीन एक सिक्वेन्स सांगतोय. योगायोगाने मी जी प्लेलिस्ट तयार केली, पण ती झाली आपली कशी झाली आता प्लेलिस्ट अल्डिहाइड कीटोन्सचे. आता असं वाटलं आपल्याला, पण पाहता पाहता 36 व्हिडिओ त्याच्यामध्ये गेलेत, आणि आणखी आपलं तिसरा चौथा चालू आहे, म्हणजे 40 व्हिडिओ आतापर्यंत झालेत अल्डिहाइड कीटोन्सचे. त्या याच्यामध्ये कसं केलंय, मात्र ती प्लेलिस्ट करत असताना आता तुमचा कालचा परवाचा जो व्हिडिओ झालाय तो तुम्हाला दिसतोय, आणि तो झाला की तो मागचा, तो झाला की मागचा, सिक्वेन्सनं आजपासून ते मागे, म्हणजे ऍक्च्युअली ते उलट झालंय. पहिल्या व्हिडिओ पासून तुमचं रिव्हिजन झालं असतं, पण तुम्हाला हा भाग देत असताना प्लेलिस्ट मध्ये तुम्ही शेवटचा व्हिडिओ जर प्ले केला आणि त्याला रिव्हर्स न आला, तर तुम्ही असंही येऊ शकता. हे भाग लक्षात ठेवा, कारण एक साधारणपणे अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिव्हिजन करायचं असेल तर तुम्हाला ती पद्धत आहे, आणि तुम्हाला इथून उलट जायचं असेल रिव्हिजन तर मग तर प्रश्नच नाही. तुम्ही प्लेलिस्ट मध्ये अल्डिहाइड आणि कीटोन्स हे टाका. साधारणपणे सध्या त्याच्यामध्ये 36 व्हिडिओ आहेत. पहिला व्हिडिओ पाहिला की तुम्ही कंटिन्यू पुढे जात आहात, आणि या पद्धतीनं एक खूप मोठा एक रिॲक्शन्सचा, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारच्या रिॲक्शन्स आहेत, असा हा टॉपिक असल्या कारणानं तुम्हाला लिहून प्रॅक्टिस जी आहे ही प्रामुख्यानं करावी लागेल. याशिवाय तुम्हाला इथे पर्याय नाही, हे लक्षात घ्या. आता एक साधारणपणे काय झालं की हा भाग झाला आपला बोर्ड पॅटर्नचा, हा पहिला पार्ट संपल्याच्या नंतर दुसरा महत्त्वाचा पार्ट आला की इथे तयार झालेले प्रोडक्ट जे आहेत हे ऑलरेडी आपण कुठेतरी पाहिलेले दिसतात, आणि हे प्रोडक्ट पाहत असताना प्रामुख्यानं लक्षात ठेवा, कुठला हा आर, हा सी, हा एच, हा डबल बॉन्ड NOH. आता ज्या कंडिशन्स आपण वापर करतो, ज्या कंडिशन मध्ये हे प्रोडक्ट्स असतात, त्या कंडिशन मध्ये काय होतं हे लक्षात ठेवा. आता यामध्ये प्रामुख्यानं काय होतं की आपण रिडक्शन नावाची एक प्रोसेस वापरतो. रिडक्शन प्रोसेस मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन करतो, आणि हे ऍडिशन करत असताना लक्षात घ्या, आता हा OH आणि हा H, हा H2O म्हणून बाहेर झाला. आता रिडक्शन म्हणजे इथे येतो हायड्रोजन एक, आणि हा बॉन्ड तुटतो, आणि मग हा R, हा C, हा H, हा डॅश N, हा डॅश डॅश डॅश, ही अशी अवस्था त्याची होते. आणि त्यानंतर हा H, हा H आणि हा H, आणि तुम्ही जर पाहिलं तर हा दुसरा तिसरा काही नसून हा अमाइन्स. आपण जो कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रोजन मध्ये एक महत्त्वाचा भाग पाहिला, त्याला आपण अमाइन्स असं नाव दिलं. त्या अमाइन्सच्या प्रिपरेशन मध्ये प्रामुख्याने या ऑक्झाईन्सचा वापर केला जातो. The amines are prepared from using the starting materials such as the imines, which are nitro base, such as known as Gibbs base, आणि the reaction is carried out in presence of weak base. तयार करत असताना अल्डिहाइड आणि कीटोन्स हे त्यांचे स्टार्टिंग मटेरियल्स. आता एक प्रामुख्याने आता या भागाला आपण जात असताना एक 2-3 एक्झाम्पल्स पाहूया. तुम्हाला खरंच खबर किती समजलाय हा लक्षात घ्या. हा H, हा C, हा H, डबल बॉन्ड NOH. आता काय आपल्याला प्रॅक्टिस घ्यायची म्हणून दाखवूया. काय करायचं, हा H, हा C, हा H, हा नायट्रोजन डॅश डॅश डॅश, डबल बॉन्ड तोडायचा, अर्धा अर्धा द्यायचा, OH काढून टाकायचा, सगळ्यांना हायड्रोजन द्यायची, H H H व्यवस्थित लिहा बरं. आता CH3 NH2. म्हणजे आता CT आणि याच्यामध्ये काय असतं की when formaldehyde reacts with NH2OH the product form further on reduction gives. असा CT ला नीटला प्रश्न विचारला तर आपलं उत्तर असेल मिथाइल, किंवा आपण हा घेतला हा ऍसिड आल्ड ऑक्साइड. तर काय केलं, हा CH हा CH हा N डॅश डॅश, जोडा हायड्रोजन H H H, CH3 CH2 NH2, इथेनामाइन इथाइलामाइन. आपल्याला प्रश्न विचारला acetal what will be the end product when acetal dioxide reacts with NH2OH and the product formed further undergoes hydrogenation, further undergoes reduction. आपलं उत्तर असेल इथेनामाइन. आता बघा ना, are interested here? व्यवस्थित लिहा.
रायटिंग ऑफ सेकंडरी प्रोफाइल अमाइन. मग आता हा जर सेकंडरी प्रोफाइल अमाइन असेल तर पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे की हा खरं सेकंडरी आहे का नाही. अमाइन्स मध्ये आपण क्लासिफिकेशन करत असताना नायट्रोजनला एक अल्काइल ग्रुप जोडलेला असेल तर प्रायमरी हा प्रायमरीच आहे हे लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने तुम्हाला कन्फ्युजन केलं जातं की ऍसिटोनची रिएक्शन झाल्यावर ऍसिड ऑक्साईडचं रिडक्शन झाल्यानंतर तयार होणारा अमाइन हा प्रायमरी आहे का सेकंडरी का टर्शियरी. त्यामध्ये असणारा हा ग्रुप सेकंडरी प्रोफाइल अमाइन पण तो अमाइन मात्र प्रायमरी आहे. अशा पद्धतीचे प्रश्नांचा समावेश हा प्रामुख्याने ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये केल्या जातो. आणि या पॉइंटचा विचार करत असताना लक्षात घ्या ना तुम्ही कुठून कुठे यायला ते लक्षात घ्या. तुम्हाला प्रश्न काय विचारला, ऍसिटोनची हायड्रॉक्सिल अमाइन सोबत रिएक्शन झाल्यानंतर तयार होणाऱ्या प्रोडक्टचं रिडक्शन केलं तर प्रोडक्ट काय तयार. तर आपलं उत्तर असेल तो प्रायमरी आहे का सेकंडरी. तो आहे प्रायमरी. तयार झाल्याचं नाव सेकंडरी प्रोफाइल अमाइन. आणि म्हणून अमाइन्सच्या प्रिपरेशन मेथड्स मध्ये या नायट्रोजिनियस बेस ज्यामध्ये कार्बन आणि नायट्रोजनचा डबल बॉन्ड असणारे इमाइन्स आहेत ज्याच्यामध्ये हे स्किप्स बेस आहेत असा हा प्रामुख्याने महत्त्वाचा भाग जो आहे हा इथे पाहायला मिळतो. आणि म्हणून एक प्रिपरेशनचा एक भाग महत्त्वाचा जसा असतो तर अमाइन्सच्या प्रिपरेशनला त्याचा भाग म्हणजे आपल्याला असं लक्षात आलं की अल्डिहाइड अँड कीटोन्स आर कन्व्हर्टेड इनटू अल्डोक्साइम अँड कीटोक्साइम्स and aldoxime and ketoxime converted into amines by reduction. विशेष म्हणजे परत एक प्रश्न असतो या मेथडनं प्रिपेअर होणारे अमाइन्स हे केवळ प्रायमरीच असतात कारण नायट्रोजनचा डबल बॉन्ड तुटल्याच्या नंतर नायट्रोजनला 2 हायड्रोजन येतात आणि अमोनियामध्ये नायट्रोजनला 3 हायड्रोजन पैकी एक जर आला असेल आणि 2 हायड्रोजन असतील तर कंपल्सरी NH2 is the amino group which is the functional group of the primary amine. आणि एक महत्त्वपूर्ण पार्ट आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर बेसिकली रिएक्शन्स एवढ्या टेक्स्ट बुक मध्ये नाही. आता छान पैकी लिहून प्रॅक्टिस करा. एक्स्ट्रा पॉइंट्स देखील दिलेले आहेत उरलेलं सेक्शन.